बरं जरा तुम्ही आलात, मी तुम्हालाच भेटायला येत होतो. तर इथं ती शमिका काहीतरी वियर्ड वागते. आपण तिकडे निघू. चला. सई 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 प्लीज वाचव मला. हे बघ याने काय केलं. देवांश त्यांना मला फसवलंय. आमच्या मैत्रीचा गैरफायदा उचलून त्याने माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. व्हॉट? सई खोटं बोलते. हे तू काही काय बोलतेस? हे मी केलंय? नाही सई, तू गेल्या त्याने माझ्यावर जबरदस्ती केलीये. शमिका वाटेल ते बोलू नको. तुलाही माहिती आहे सगळं कुठं आलं. कुठं आलं आणि आज तू काय करतोस तुला माहिती आहे ना. तू माझ्यावर कसा आरोप करू शकतेस? सई काही बोलता, प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका. प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका. सई प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हा खोटं बोलतो. यानेच खरंच मला हे सगळं त्याने केलंय. प्लीज. पोलिसांना कोणी बोलवलं? मी. योग्य वेळी पोहोचलो म्हणायचं. काकू खरंच तुम्ही वेळेत आलात, नाहीतर या तुमच्या मुलाने काय केलं असतं देव जाणे. प्लीज अरेस्ट करा त्याला, नाही तर काय करेल देव जाणे. प्लीज. मी काय शट अप. काही काय बोलतेस तू? आई या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये. नाही कशी? चूक झाली आहे तर शिक्षा पण होणारच. इन्स्पेक्टर साहेब, ओ मालक का पकडताय तुम्ही? त्याने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, त्याला पकडायला सोडव मला. झाला शमिका मॅडम, आता कितीही नाटकं केली ना तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय आता, आणि पुरावा बघितल्यावर तुमच्यावरचा जो विश्वास होता ना तो पण निघून जाईल. कसला पुरावा? दाखवतो. हा पुरावा. देवांश, मी प्रेम करते तुझ्यावर. आपण एकमेकांसाठी किती परफेक्ट आहोत. आपला स्टेटस सेम आहे. आपण एकमेकांसाठी बनलोय देवांश. इन्स्पेक्टर साहेब, देवांश मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू माझा आहेस देवांश, प्लीज तू माझा आहेस. ओके शमिका. पण सई, तुम्हाला कसं माहिती तिकडे हा मोबाईल आहे म्हणून? मी कुठेही जाणार नाही. सांगते ते ऐका माझं. तुम्ही इथं निघा प्लीज. तुम्ही इथं निघा प्लीज. शमिका दीक्षित, देवांशवर तुम्ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येते. घेऊन चला यांना. असं कसं म्हणताय तुम्ही? अहो थोडा मला सोडा म्हणते ना. अरे पंचली, आता घरात कोण नाही तर हाच चान्स आहे. आल्या गेलेल्यांच्या डोळ्यात मिठमोहऱ्या पडू दे, दृष्ट लावणाऱ्यांचे डोळे फुटून जाऊ दे. याद. सई, आई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय मीन सई, जर मी तुमचं ऐकलं असतं, तुमच्या जजमेंटवर जर विश्वास ठेवला असता, कदाचित हे सगळं घडलंच असतं. पण इथून पुढे मी खरंच काळजी घे. इथून पुढे मला माणसांवर विश्वास ठेवायला जर अवघडच जाणार आहे. म्हणून कोणालाच डोक्यावर बसू द्यायचं नाही, कळलं? आणि बायकोचं ऐकायचं. तर ह्या पुढे आयुष्यभर बायकोच ऐकणार आहे मी. करेक्ट. बरं, मी फ्रेश होऊन येते. देवा तुझ्यासाठी कॉफी ठेवते. प्लीज प्लीज बस.
Oh my god, oh my god. अंजली, तू काय करतेस इथे? हे बघा, माझ्या हँडमध्ये काय आहे? तुमच्या जहागीरदारांचं 30 इयर्स पासून लपवलेलं डीप सिक्रेट, ते पण माझ्या हातात. ते चल, तुला का देऊ मी फाईल? आणि तुला एकटीलाच का सांगू? मी सगळ्यांसमोर एकत्र हे सिक्रेट सांग, म्हणजे तुमच्या जहागीरदार फॅमिलीमध्ये मोठा बॉम्ब स्फोट होईल. अंजली ती फाईल, चल चल चल, अंजली फाईल दे, फाईल दे. अंजली सोड सोड, सई अंजली सोड सोड म्हणाली आहे ना मी, सोड. अंजली, डॉक्टर, थँक्यू सो मच. तुम्ही अगदी वेळेवर आलात. प्लीज माझ्या ओमीच्या बाळाला वाचवा. अंजलीला खूप त्रास होतोय. आमच्या नातवंडाला वाचवा डॉक्टर. मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज तुम्ही हात जोडू नका. आधी मी काय सांगते ते ऐकून घ्या. हे खूप महत्वाचं आहे. नाही डॉक्टर, अहो अंजली तिकडे खोलीमध्ये वेदनेने कळवळते, त्यापेक्षा जास्त महत्वाचं काय असणार आहे? अहो मला अंजली बद्दलच काहीतरी सांगायचंय. मी मागच्या वेळी जेव्हा इथे आले होते तिला तपासायला, तेव्हाच मला समजलं होतं की अंजली प्रेग्नंट नाहीये. मी तुम्हाला खरं सांगणार होते, पण अंजलीनं मला गयावया केली आणि हे सांगितलं की तिला या घरात खूप त्रास आहे आणि म्हणूनच तिला या प्रेग्नन्सीचा बनाव करावा लागतो. त्यावेळी मी तिचं ऐकलं, पण तिला ताकीदही दिली होती की लवकरात लवकर तुम्हाला खरं काय ते सांगेल. पण आज जेव्हा तुमचा फोन आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिनं अजूनही तुम्हाला सत्य सांगितलेलं नाही. हे बघा, तुमच्या घरात काहीही फॅमिली इश्यूज असले पण अशा प्रकारे पूर्ण कुटुंबाला फसवणं चुकीचं आहे आणि म्हणूनच मी आत्ता हे सत्य सांगायला इथं आली. याआधी मी हे लपवलं त्यासाठी मला माफ करा. म्हणजे मी बाबा होणार नव्हतो? सगळं जर खोटं आहे तर तिने आता पोटावर पडायचं नाटक का केलं? प्रेग्नन्सीचं नाटक करून कंटाळा आला असणार आणि पडल्यावरती बाळाला ऑफकोर्स त्रास होणार, मग त्याचा ब्लेम तुझ्यावर करणार ती. हाच प्लॅन असणार ना तिचा. फक्त बाळासाठी या बाईला सहन करत होतो मी. हिच्यासोबत एक एक दिवस काढणं किती कठीण जायचं ना हे फक्त मला माझं माहिती. पण तुमच्यासाठी मी आजपर्यंत तिला काहीच बोललो नाहीये. आता नाही सोडणार मी. अंजली, अंजली बाहेर ये. ओमी, अंजली मी म्हणतोय बाहेर ये. प्लीज जरा शांत हो. मम्मा आज मला बिलकुल शांत राहायला सांगू नको. खूप खालच्या लेवलला जाऊन वागली आपल्याशी. आज शांत नाही राहणार मी. अंजली बाहेर ये.
मी इथे तुम्हाला सगळ्यांना खरं काय ते सांगायला आले होते. मी याआधी तुमच्याशी खोटं बोलले त्याबद्दल खरोखरच सॉरी. येते मी. आली आहे मी. हॅपी. हॅपी, एवढं सगळं होऊन सुद्धा तोंड वर करून आम्हाला बोलतेस, लाज वाटत नाही तुला? मला कळत नाहीये की एवढं मोठं काय पाप केलं मी की तुझ्यासारखी नीच बाई माझ्या आयुष्यात आली. नाही, मला माहिती आहे की तू एक नंबरची मूर्ख आहेस, तू एक नंबरची खोटारडी आहेस, पण पैशासाठी त्या खालच्या लेवलला जाशील असं कधी वाटत नव्हतं मला अंजली. ओंकार, मी एवढा सगळा ड्रामा केला नसता ना तर तू माझ्याशी वेडिंग करायला रेडीच झाला नसता. अंजली, तू काय बोलतेस कळतंय का तुला? तुला कल्पना नाहीये, तू फसवलंयस आम्हाला. ए, तू तर गप्पच बस. मी प्रेगो नाहीये, या गोष्टीचा सगळ्यात जास्त हॅपीनेस तुलाच झालाय हे माहिती आहे मला. कारण आता तू प्रेगो होऊ शकतेस ना माझ्या आधी. जहागीरदारांची सगळी इस्टेट खशात घालू शकतेस. अंजली, मूर्ख मुली, एकतर आम्हाला फसवलंस, ओमीला दुखावलंस, त्याची माफी मागायची सोडून सईशी उलटून बोलतेस तू. तुला काहीच वाटत नाही का ग? मी खरं माझंच चुकलं. तुला लग्न करून ह्या घरात आणलं ना, हीच मोठी चूक झाली. जहागीरदारांची सून व्हायची लायकी नाहीये तुझी. या घरात पाय सुद्धा ठेवायचा नाही आता परत. निघून जा इथून. ऐकायला येतंय का? तू मंद आहेस, बाहेर निघ चल. अशी ऐकणार नाहीस. ए, हट. काय मम्मी, माझं एक सिक्रेट काय कळलं तुम्हाला? तुम्ही तर मला डायरेक्ट घराच्या बाहेर काढायला निघाला. तुमचं काय? तुमच्या सिक्रेटचं काय? मी कुठेच जाणार नाहीये मग, कारण तुम्ही 30 वर्षापासून लपवलेलं सिक्रेट मला कळलंय. बापरे, हो असं काय बघताय मम्मी? तुम्हाला चांगलंच माहिती आहे कुठल्या सिक्रेट बद्दल बोलते. आता मी तुमचं हे सिक्रेट अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगणार. तुमचं 30 वर्षापासून लपवलेलं सिक्रेट. अंजली, आई काय बोलते? कसलं सिक्रेट? आई अगं बोल ना. सांगा सांगा मम्मी. मीच सांगू का? ओके फाईन, मी सांगते. अंजली प्लीज प्लीज आता तोंड बंद ठेव. वाव, हात जोडताय तुम्ही, ते पण माझ्या समोर. आता याच हाताने कानाखाली मारलीत ना मला, लगेच हात जोडलेत. नाही सांगत तुमचं सिक्रेट, ओके? फक्त एका अटीवर, जहागीरदारांची सगळीच्या सगळी प्रॉपर्टी माझ्या म्हणजेच अंजली ओंकार जहागीरदारच्या
नावावर करायची. काही काय बोलतेस तू? अगं इतक्या कष्टाने उभं केलंय हे सगळं, ही संपत्ती. नाही असं नाही करता येणार. काय चाललंय यार आई? आणि तू हिला काय विनवणं करतेय? सांगून टाक ना सिक्रेट आणि विषय संपव. बोल काय झालंय? कसलं सिक्रेट आहे बाबा? सांगा काय आहे? अरे काय सांगतील या? हिम्मत असायला पाहिजे ना सांगायला. त्यांना सांगायचं असतं तर या आधीच सांगितलं असतं त्यांनी. हो ना मम्मी? फाईन, तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंच आहे ना हे सिक्रेट? सांगते मम्मी. अंजली, देवांश जहागीरदार. खरं म्हणजे तू जहागीरदारच नाहीयेस. आणि हे दोघं हे तुझे खरे आई बाप पण नाहीये. तुला अडॉप्ट केलंय. अंजली काय बोलते आई? खरं आई मला सांग, हे खरं आहे? इतकी मोठी गोष्ट का लपवलीस तू मग माझ्यापासून? का नाही सांगितलं बाबा? तू का नाही सांगितलंस मला आई? मला माफ कर देवा. लग्न होऊन खूप वर्ष झाली तरी मला मूल होत नव्हतं. काही केलं हे सुख माझ्या नशिबात नव्हतं. 30 वर्षापूर्वी आम्ही तुला दत्तक घेतलं. पण देवा, मी खरं सांगते, ज्या क्षणी मी तुला माझ्या हातात घेतलं ना त्या क्षणी तू माझा झाला. तू मला आई होण्याचा अनुभव दिलास देवा. माझ्यासाठी तू माझाच होतास रे. म्हणून मी तुला कधीच सांगितलं नाही. मला सतत भीती वाटायची तू मला सोडून जाशील. माझं चुकलं. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मला माफ कर देवा. तू काय करतेस तू? आणि कसली माफी मागतेस? माझी आई होण्याची, माझ्यावर मनापासून प्रेम करण्याची. की तुझ्यामुळे मला एक कुटुंब मिळालं याची. माफी मागतेस आणि मला नाही फरक पडत ग कोणी मला जन्म दिलाय. मी तुला सोडून जाईल असं कसं वाटलं तुला? माझी आई तू होती आणि कायम तूच राहणार आहे, हे लक्षात ठेव तू. मला फक्त एकच गोष्ट माहिती, माझी आई, बाबा, ओमी, रिया, माझं अख्खं कुटुंब मिळालंय आणि हेच इनफ आहे माझ्यासाठी. हेच पुरेच आहे. मला आणखी काही नकोय, काही नकोय.
ओ हॅलो हॅलो, तुम्ही खुश काय होताय? तुम्हाला कळतंय ना काय झालंय? हा देवांश ब्लडने जहागीरदारच नाही, त्यामुळे याचा जहागीरदारांच्या प्रॉपर्टीवर काहीच राईट नाही. त्यामुळे जहागीरदारांची सगळी प्रॉपर्टी त्यांचा खरा मुलगा ओंकार, त्याची वाईफ मी म्हणून मला मिळाली पाहिजे. आय डोंट केअर अंजली. तुला माहिती आहे का, पैशांचा वगैरे मोह ना मला कधीच नव्हता ना कधी असणार. पुढे जाऊ, तुला जे काय हवंय ना ते घे आणि या घरून लवकर निघ लगेच. चुकतोयस तू दादा. मला पण पैशांचा मोह कधीच नव्हता. आत्या हे घर सोडून गेल्यानंतर या प्रॉपर्टीचे खरे मालक बाबा आहेत. आणि राहिला प्रश्न हिचा, तर हिचा तर सुरुवातीपासूनच आपल्या पैशांवर डोळा होता. आणि मी फक्त माझ्या बाळासाठी या बाईबरोबर लग्न केलं. हिच्यासारख्या बाईची जागा आपल्या घरात नाहीये. मी आलोच. काय बोलून गेला हा? मम्मी मम्मी हा डिवोर्स घेणार आहे का? काय काय बोलला हा? हो, असंच दिसतंय. आणि सगळ्यात बेस्ट माहितीये काय अंजली, तुला ना या डिवोर्स मधनं काहीच मिळणार नाही. कारण ऑफिशियली ओमीच्या नावावरती कुठलीच प्रॉपर्टी नाहीये. हे शक्य नाही, हे शक्य नाही. सई ओंकार तुझं ऐकतो ना? का सगळं ऐकतो. तू समजाव ना त्याला. डिवोर्स ऑप्शन नाहीये सई. स्वतःच तुझ्यावर अशी वेळ आली संजली. जहागीरदारांनी मोठेपणाने तुला दुसरी संधी दिली होती, पण त्या संधीची माती केली आहेस तू. आता तुझं काहीच होऊ शकत नाही. आता डिरेक्ट डिवोर्स पेपर साइन करताना चल चल चल. साईड प्लीज. प्लीज ओंकार. चला घ्या थँक्यू. थँक्यू. गेल्या काही दिवसात आपल्या कुटुंबावर किती संकट आली ना, पण देवी आईच्या कृपेमुळे आपण प्रत्येक संकटावर मात करू शकलो. आणि आमचं हे कुटुंब कायम एकत्र राहू दे, आनंदी राहू दे. तू नकोच काळजी करूस. देवी आईचा आशीर्वाद नेहमी असणार आहे तुझ्या पाठी, आणि आमचा सुद्धा. बाय द वे गाईज, मी माझी आईस्क्रीम पार्टी दिली आहे. खाऊ का आता? हो ऑफकोर्स. एक मिनिट, एवढी छान मोमेंट आहे बाबा, एक सेल्फी तो बनताय, हो की नाही दादा? ऍक्च्युली या स्पेशल मोमेंटची एक स्पेशल सेल्फी. इकडे Yes, चला या. संपवू नको रे. आहे मी दिसतोय का? अरे थांब ना. काय झालं? अगं झालं काही नाही. सईंचा आणि माझा, फक्त आमच्या दोघांचा एक फोटो घे ना प्लीज. हो, स्माइल करा छान. या ना. अहो जवळ या ना. छान आलाय का फोटो. बाय द वे, तुमचं हे झालं असेल तर आता मी फॅमिली फोटो काढू का? हा करा 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 करा. स्माइल.